नमस्कार. ज्यांना भरपूर काही माहिती करून घ्यायची आहे परंतु प्रत्यक्ष वाचायला वेळ नाही, त्यांच्यासाठी चला ऐकूया ही मालिका आणि त्यातील हा पहिला भाग. याचे लेखक आहेत डॉक्टर राहुल मुंगीकर. हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत आणि पुण्यातल्या DES विद्यापीठामध्ये ते प्राध्यापक आहेत. तर चला ऐकूया पर्यावरण संरक्षण सामाजिक परिवर्तनाची गरज. भारतीय विचार तत्वामध्ये पर्यावरणास मोठे स्थान दिलेले आहे. अगदी प्राचीन काळापासूनच पर्यावरण हा आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मानला गेला आहे. आज आपले साजरे होणारे सर्व सण जर लक्षात घेतले तर या सर्व सणांमागे पर्यावरणाची जोड कायमच दिसून येते. हे केवळ महाराष्ट्रातच आहे असे नव्हे तर संपूर्ण भारतात वेगवेगळ्या आचार पद्धतीत आणि संस्कृतीमध्ये हे दिसून येते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पर्यावरणाप्रती प्रत्येक व्यक्तीची भावना ही अत्यंत कृतज्ञतेची असली पाहिजे असा संस्कार विविध सणांमधून घालून दिलेला आहे. जीवनाची पंचतत्वे म्हणजेच जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश हे निसर्गाचे अविभाज्य अंग आहेत. आपल्याकडे भूमीला माता म्हणून संबोधले जाते तर जल हे प्रत्येक पूजेत प्रथम पूजले जाते. शुद्धतेचे प्रतीक म्हणजे जल असा भाव अगदी पुरातन काळापासून आपल्या संस्कृतीत दिसून येतो. अग्नीची प्रखरता म्हणजे वीरता ही प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असली पाहिजे याकरिता सूर्योपासना नियमितपणे केली जाते. तर वायू म्हणजे वातावरण हे सदोदित स्वच्छ आणि निर्मळ राहावे याकरिता घराघरात तुळशीचे पूजन दिसून येते. आकाश तत्व हे निर्मितीचा ध्यास दर्शविते आणि ज्ञानाची दिशा समजून सांगते. या पंचमहाभूतांच्या एवढा प्रचंड संस्कारक्षम गोष्टी असताना देखील गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या निसर्गाप्रतीच्या भावनांमध्ये आपल्या समाजात बदल झालेला दिसून येतो. हा बदल जवळपास 150 वर्षे पारतंत्र्यात घालविल्यानंतर घडलेला आहे. पाश्चात्य विचारसरणीचा निर्माण झालेला प्रचंड पगडा हा भारतीयांना त्यांच्या इतिहासापासून दूर घेऊन गेल्याने अनेक संस्कार हे लोप पावले आहेत. परिणामी निसर्गावरील त्याचा ताण जास्त दिसून येत आहे. ब्रिटिश मंडळींनी भारतास ताब्यात घेण्यात अगदी 17व्या शतकापासूनच सुरुवात केली होती आणि यासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वाचे हत्यार वापरले ते म्हणजे भारताचा त्याच्या अत्यंत समृद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने भरलेला इतिहासच आपल्या समाजातील पुढील पिढीपासून तोडला. याचा परिणाम म्हणजे आपल्या संपूर्ण समाजाला जल, जंगल, जमीन, जानवर आणि जन यातील परस्परातील संबंध, अवलंबित्व याचे पूर्णपणे विस्मरण होऊन आपण केवळ विकास म्हणजे औद्योगिक वाढ, यंत्रवत जीवनाची वाढ, शहरीकरण यासारख्या बाबी म्हणजे विकास असा समज करून देण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना सन 1925 मध्ये झाली होती आणि त्यावेळी स्वातंत्र्याशिवाय दुसरा कोणताही मोठा विषय हा देशापुढे नव्हता. परंतु अगदी त्या वेळेपासूनच पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी समाजामध्ये काय स्वरूपाच्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि कशा प्रकारे याचे दीर्घचिंतन केले होते. यातूनच संघाची आणि त्याच्या 1 तासाच्या शाखेची निर्मिती झाली. संपूर्ण भारतात देशाचा विचार प्रथम करतील अशा व्यक्ती निर्माणाचे कार्य करण्याचे निश्चित केले आणि याच व्यक्ती देशापुढे येणाऱ्या कोणत्याही समस्येला यथार्थपणे तोंड देऊ शकेल असा सक्षम, वैचारिक, दृढ, बलदंड समाज तसेच संस्था, संघटना व्यक्ती निर्माण करतील असे चिंतले होते. स्वातंत्र्यापूर्वीची भारताची स्थिती आणि स्वातंत्र्यानंतरची स्थिती यात सुरुवातीला जरी काही फरक दिसत नव्हता तरी सन 1960 नंतर मात्र यात आमूलाग्र बदल होत गेला. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे कृषी उत्पन्न फारच मर्यादित होते.
नापिकीचे प्रमाणही फार होते. औद्योगिक क्षेत्रे ही हळूहळू वाढत चालली होती. सन 1970 नंतर जागतिक स्तरावर प्रचंड प्रमाणात औद्योगिक प्रगती पाहावयास मिळते आणि त्याचबरोबर पर्यावरणाच्या समस्याही वाढीस लागल्या होत्या. याचाच अभ्यास करून शाश्वत विकास कसा साधता येईल याकरिता जागतिक स्तरावर ब्रटलँड कमिशन स्थापण्यात आले. परंतु असे अनेक प्रयत्न करून देखील 2025 साल येता येता पर्यावरणाच्या संदर्भातील अनेक समस्या या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. याचे कारण म्हणजे आपल्या समाजाची पर्यावरणाबाबत बदलत गेलेली मानसिकता. विकासाच्या कल्पनेचा मूळ गाभाच समजून घेऊ शकली नाही. अर्थात पुढील पिढीसाठी शाश्वत विकास साधायचा असेल तर समाजाने किंवा त्यातील विविध घटकांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढे येऊन कार्य केले पाहिजे हे वारंवार जाणवत होते. या काळामध्ये पर्यावरणास घातक असलेल्या घटकांचा अमर्याद पद्धतीने वापर होत आहे आणि त्याची निर्मिती होत आहे हे लक्षात आले. प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहने, सुजत चाललेली शहरे आणि वाहतूक समस्या, वाढत्या विकासाबरोबर जंगलांचे घटत चाललेले प्रमाण आणि नैसर्गिक परिसंस्थांवर वाढत चाललेले आघात, प्रदूषणात वेगाने होत असलेली वाढ, पाण्याचा अमर्याद पद्धतीने होत असलेला वापर, पाश्चात्य जीवनशैलीचा अविचारी पद्धतीने केलेला अंगीकार यामुळे मोठ्या प्रमाणात दैनंदिन स्वरूपात निर्माण होत असलेल्या समस्या, त्यातून प्रचंड प्रमाणात निर्माण होणारा कचरा यासारख्या असंख्य समस्या या पर्यावरणाच्या बाबतीत दिसून येत आहेत. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावायची पद्धत नसल्याने त्याचे प्रमाण सर्वच गावे आणि शहरांमध्ये वाढत चालले आहे आणि काही ठिकाणी तर त्याचे अगदी डोंगर तयार झालेले आहेत. वास्तविक पाहता यातील सर्वच घटकांना ज्याप्रमाणे औद्योगिक कंपन्या जबाबदार आहेत त्याच प्रमाणात देशातील प्रत्येक व्यक्ती या समस्या वाढविण्यास हातभार लावत आहे. भारताच्या विकासाच्या पायवाटेवर चालताना अशा अनेक समस्या समोर येत आहेत ज्या दुरुस्त करण्यासाठी सर्वच भारतीयांचा मनःपूर्वक सहभाग असणे आवश्यक आहे. याकरिता या विषयांच्या मूळ प्रश्नांबाबत संपूर्ण समाजाचे मानसपरिवर्तन होणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पूर्तीनिमित्त सामाजिक परिवर्तनाचे मोठे कार्य समाजातील सज्जन शक्तीच्या आधारेच निर्माण व्हावे असे संघास मनोमन वाटते. या वैचारिक दृष्टीने पंचपरिवर्तनाचे सूत्र संघाने समोर ठेवून विविध राजकीय संस्था, संघटना, सज्जन शक्ती, समाजातील प्रबुद्धजन यासारख्या असंख्य मंडळींना समवेत घेऊन प्रत्यक्ष समाजामध्ये परिवर्तनाचे कार्य करण्याचे निश्चित केले आहे. याकरिता सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार असे 5 विषय निश्चित केले आहेत. त्यालाच पंचपरिवर्तन असे संबोधले आहे. पुढील येणाऱ्या काळामध्ये भारताची प्रगती ही निश्चितपणे होणार आहे. परंतु हे होताना आपल्या समाजाचे अधःपतन न होता आपल्या हिंदू विचारदृष्टीतून समग्रपणे सर्व समाजाला बरोबर घेऊन राष्ट्रीयत्वाची भूमिका निर्माण करण्याकरता या सर्वच बाबी अत्यंत आवश्यक असल्याचे दिसून येते. म्हणूनच या सर्वच विषयातील वाढत चाललेली दाहकता, त्यातून पुढील काळात निर्माण होणारी संकटे याची जाणीव करून देऊन यातील भेद नष्ट करून समरस, चिंतनशील, राष्ट्रीय भावनेशी तादात्म्य अशा कृतिशील समाजाची निर्मिती करणे हे पंचपरिवर्तनाचे मूळ उद्दिष्ट आहे. पर्यावरणाच्या बाबतीत विचार करताना, कोणतेही कार्य करताना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाताना ते कार्य सर्वव्यापी, सर्वस्पर्शी, सर्वग्राही, सर्वमान्य असले पाहिजे. तसेच ती अविरोधी अशी भूमिका असली पाहिजे. या भूमिकेतून विचार करताना अत्यंत सोपे वाटणारे पण अत्यंत व्यापक परिणाम करणारे जल, वृक्ष आणि कचरा व्यवस्थापन असे 3 विषय पर्यावरण गतिविधीने निश्चित केले आहेत. या 3ही विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याकरता या संबंधातील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातली पहिली गोष्ट, आपण पाण्याचा वापर करताना किती विचार करतो?
त्याच्या सुयोग्य वापराबद्दल काळजी घेण्याची मानसिकता अभावानेच दिसून येते. ज्या ठिकाणी सतत पाण्याचे दुर्भिक्ष आहे किंवा पाणी अत्यंत कमी स्वरूपात उपलब्ध आहे त्या ठिकाणच्या मंडळींना याची जाणीव काही प्रमाणात का होईना आहे, परंतु अन्य ठिकाणी मात्र याबाबत खूपच उदासीनता आहे. पाण्याच्या वापराबाबतची काटकसर करण्याची मानसिकता विकसित करण्याची तीव्र आवश्यकता आहे. आपण आपल्या घरातील जरी विचार केला तरी आपण सकाळी उठल्यापासून ते झोपण्यापर्यंत कितीतरी पाणी वाया घालवत असतो. यामध्ये तोंड धुताना नळ चालू ठेवणे, आंघोळीसाठी 2-3 बादली पाणी घेणे किंवा शॉवरखाली आंघोळ करणे, घरातील कोणाला पाणी देताना पूर्ण ग्लास भरून पाणी देणे आणि त्यातील उरलेले अर्धे पाणी फेकून देणे, घरात भरलेले शिळे पाणी दररोज संपूर्णपणे फेकून देणे आणि पुन्हा नव्याने भरणे, घरातील वातानुकूलित यंत्रणेचे म्हणजे एसीचे किंवा आरओचे पाणी वापरताना वाया गेलेले पाणी फेकून देणे, गाडी धुताना बादलीत पाणी न घेता थेट नळालाच नळी लावून पाणी वापरणे, आपल्या घराभोवतालचे रस्ते रोजच्या रोज धुवून काढणे, अशा नाना प्रकारे आपण पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात करीत असतो. वास्तविक यातील प्रत्येक कृतीमध्ये आपण जलसंरक्षण करू शकतो, जेणेकरून पाणी भरण्यासाठीची विजेची बचत होते आणि पाण्याचा पुनर्वापर सहज शक्य होऊ शकतो. परंतु आपल्या लोकांमध्ये पाण्याची किंमत आजही लक्षात येत नाही. पाण्याच्या पुनर्वापरातून अनेक सोसायट्यांचे पाण्याचे वीज बिल कमी झाल्याची उदाहरणे आहेत. आपल्या घरातील नळांना एरेटर बसवले की ज्यामुळे त्यातून पाणी हे थेट बाहेर न पडता तुषार स्वरूपात बाहेर पडत असते. ते जर केलं तरी पाण्याची 30% बचत होते. पाण्याचा पुनर्वापर हा केवळ औद्योगिक क्षेत्रातच सध्या पाहावयास मिळत आहे. म्हणून पाण्याबाबत आपल्या समाजाची जल आणि त्याचा योग्य वापर याबाबतची मानसिकता बदलणे अतिशय महत्त्वाचे आहे. याचप्रमाणे वृक्षांबाबतही विचार केला आहे. आज मितीस भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीमागे 422 वृक्षांची आवश्यकता असताना, म्हणजे जर जीवन चांगलं राहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीमागे 422 वृक्ष असले पाहिजेत. प्रत्यक्षात ही संख्या किती आहे? परंतु प्रत्यक्षात ही संख्या साधारण प्रत्येक व्यक्तीमागे 28 इतकी आहे. 422 आणि 28 फरक लक्षात घ्या. परंतु केवळ वृक्ष लावून प्रदूषणाची समस्या दूर होणार नाही. वृक्षारोपण करून ते वृक्ष जगण्याचे प्रमाण फार कमी आहे. आज मितीस लक्षात येत आहे की साधारण 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 70% वृक्षारोपण हे टिकतच नाही. वृक्ष जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घ्यावे लागणार आहेत हे सातत्याने लक्षात येत आहे. आज मितीस शहरातील किंवा अगदी ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये त्यांच्या घराभोवती एकही मोठे झाड दिसून येत नाही. याचे कारण म्हणजे आपले वृक्षांपासून दुरावलेले नाते होय. झाडांमुळे किती त्रास होतो, झाडावर बसणाऱ्या पक्ष्यांच्या विष्ठेमुळे किती त्रास होतो हे सांगणारी मंडळी भरपूर आहेत. पण याच झाडांमुळे आपल्याला पाणी मिळते, प्रदूषण कमी होते, वातावरण स्वच्छ राहते, तापमान कमी राहते. अशा अनेक बाबी आपण सहजगत्या विसरून जातो. म्हणून मानस परिवर्तनाकरता प्रत्येक घरामध्ये काही ना काही प्रमाणात झाडे ही लावली गेलीच पाहिजेत. वास्तविक पाहता आपल्या घरामध्ये किमान तुळशीचे तरी एक रोप असायचे, पण तेही आता दिसेनासे झाले आहे. आपल्याला आपल्या घराच्या खिडकीमध्ये मोकळ्या जागेत गच्चीवर छोटी का होईना बाग तयार करता येऊ शकते. याचा उद्देश हा केवळ बाग तयार करणे असा नसून आपल्या घरातील वाया जाणारे पाणी असेल किंवा ओला कचरा असेल याचा पूर्ण वापर या ठिकाणी करता येऊ शकतो. तसेच या प्रकारे काही प्रमाणात का होईना फळे किंवा भाज्या आपल्याला घरातल्या घरात उपलब्ध होऊ शकतात. यासारख्या प्रयोगातूनच बीजारोपण से वृक्षारोपण तक अशा प्रकारचे उपक्रम सहज साध्य करता येऊ शकतात. यातील मूळ मानस परिवर्तन हे झाडे सांभाळण्याची मानसिकता निर्माण करण्यामध्ये आहे.
केवळ वृक्षांची संख्या वाढली तरी निसर्गाच्या कोपाच्या अनेक गोष्टी ज्या आपल्याला दिसतात त्या कमी होऊ शकतात, असे यातील तज्ज्ञांचे मत आहे. पर्यावरण गतिविधीच्या उपक्रमातील तिसरा उपक्रम म्हणजे कचरा व्यवस्थापन. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की आपल्या घरात 2 प्रकारचा कचरा निर्माण होतो, ओला कचरा आणि सुका कचरा. शहरांमध्ये काय किंवा अगदी छोट्या ग्रामपंचायतीमध्ये काय, कचऱ्याचे व्यवस्थापन ही मोठी डोकेदुखी झालेली आहे. खरे तर आपण आपल्या घरातील ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर सहजगत्या करू शकतो. तसेच प्लास्टिक सारख्या वस्तूंचे पुनर्निर्माणाकरता संकलन करू शकतो. म्हणजे प्लास्टिक एकत्र करून त्यातून नव्या वस्तू निर्माण करू शकतो. परंतु आपण त्याकडे पुरेसे लक्ष देत नाही. या उलट आपण सातत्याने प्लास्टिक पिशवीचा अतोनात वापर करीत आहोत. आपल्यापैकी अनेक जणांना हे ठाऊक नसेल की निसर्गामध्ये प्लास्टिक हे सहजगत्या विघटित होत नाही. ते साधारणपणे 100 ते 200 वर्षे तसेच पडून राहते. पाण्यामध्ये साचलेल्या प्लास्टिकचे अत्यंत सूक्ष्म कण हे सुटे होत राहतात आणि हेच सूक्ष्म कण म्हणजे मायक्रोप्लास्टिक हे नदीच्या पाण्यावरील पिकांच्या माध्यमातून किंवा माशांच्या पोटातून आपल्यापर्यंत पोचत आहे. कर्करोगासारख्या महाभयंकर रोगाला हे मायक्रोप्लास्टिक निमंत्रण देत आहे. आपल्या सणासुदीला किंवा दररोजच्या वापरातही सातत्याने प्लास्टिकची पिशवी सहजगत्या आपल्या घरात येत राहते. कधी फुले आणताना, कधी फळे आणताना आपण आपली पारंपरिक कापडी पिशवी वापरणे बंद केल्यामुळे प्लास्टिकचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. परंतु प्लास्टिकच्या वापरापेक्षाही अतिभयंकर आपदा म्हणजे या प्लास्टिकच्या पुनर्वापराचा आणि पुनरुत्पादनाचा केलेला कमी विचार. त्याऐवजी आपण ते इतस्ततः फेकून देत आहोत. आपल्या वाढत्या लोकसंख्येबरोबर आपण निर्माण केलेल्या कचऱ्याचे योग्य ते व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच अनेक प्रकारचे प्रयोग हे घराघरात, सोसायट्यांमध्ये तसेच व्यावसायिक ठिकाणी सुद्धा होणे आवश्यक आहे. पाणी, वृक्ष आणि प्लास्टिक या 3 मुद्द्यांच्या बाबतीत संपूर्ण भारतात आमूलाग्र जागरण करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनपरिवर्तन घडवून आणणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी मातृशक्ती, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, धार्मिक संस्था, प्रचार आणि प्रसार माध्यमे, संपर्क व्यवस्था अशा 6 आयामांद्वारे पर्यावरण गतिविधीचे कार्य हे भारतभरात सुरू झाले आहे. एकंदरीतच पर्यावरण विषयात केवळ आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा विचार करून भारत सरकार काय करणार आहे, महाराष्ट्राचे सरकार काय करणार आहे, महापालिका काय करणार आहे असा विचार न करता मी, माझे कुटुंब आणि माझ्या परिसरातले लोक मिळून पर्यावरणाकरता काय करू शकतो याचा विचार करणे आणि त्याप्रमाणे काम करणे हे आजच्या काळात फार महत्त्वाचे आहे. आपल्या पुढच्या पिढीला पर्यावरणाचे महत्त्व हे अगदी लहानपणापासून समजणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्यावर आणि अशा प्रत्येक घराघरामध्ये संस्कार होणे ही गरजेचे आहे. म्हणूनच आपण सर्वांनी पर्यावरण गतिविधीच्या या कामामध्ये सहभागी होऊया आणि आधुनिक भारतामध्ये पर्यावरण चांगलं राहील यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. हा लेख होता ऑक्टोबर 2025च्या हिंदू बोधमध्ये प्रकाशित झालेला आणि त्याचे लेखक डॉक्टर राहुल मुंगीकर की जे स्वतः पर्यावरण तज्ज्ञ आहेत. मला असं वाटतं की त्यांच्या या लेखाला आपण अधिक महत्त्व देऊया आणि पर्यावरणाच्या रक्षणात पुढे चालूया. बोला भारत माता की जय.